आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज 26वा कारगिल विजय दिवस आहे. या औचित्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. हा दिवस देशाच्या सैनिकांना असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचं प्रतीक असून राष्ट्रासाठी त्यांचं समर्पण आणि सर्वोच्च बलिदान नागरिकांना कायम प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलंय. तर कारगिल विजय दिवस शूर सुपुत्रांच्या अतुलनीय धैर्याची आणि पराक्रमाची आठवण करून देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि श्री शैक्षणिक आणि सामाजिक बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत स्कॉलर्स कॉन्व्हेंट रामदासपेठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. कारगिल विजय दिनानिमित्त चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला इंडियन एअरफोर्सचे एअर वेटर्न संदेश सिंगलकर, स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या प्राचार्या शिल्पा कस्तुरे, संस्थेच्या अध्यक्षा सविता भोंगाडे आणि केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे संजय तिवारी उपस्थित होते. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांविरुद्ध भारताचं लष्करी अभियान ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्पष्ट केलंय. नवी दिल्लीतील एरोस्पेस पॉवर, भारताच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण आणि राष्ट्रीय हितसंबंधांची पूर्तता या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आज नागपुरात एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. सुरेश भट सभागृहात विदर्भ ॲडव्हेंचर संघटनेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजस्थानचे युवक कल्याण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती आहे. 55व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 सदस्यीय संघानं 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं पटकावली आहेत. पुण्याचा कनिष्क जैन, जबलपूरचा स्नेहिल झा आणि इंदूरचा रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्ण, तर सुरतचा आगम शहा आणि कोटा इथल्या रजत गुप्ता यांनी रौप्य पदक पटकावलंय. पॅरिस इथे झालेल्या या स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत 5वा क्रमांक मिळवलाय. गडचिरोली जिल्ह्यातील पर्ल कोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्यातील 50पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय, तर आलापल्ली आणि भामरागड मार्ग बंद झालाय. भंडारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. गोसीखुर्द धरणातून 3024 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.